शिवराम रामचंद्र गोखले यांनी एक अध्यायी लीलाचरित्र 108 श्लोकांमध्ये लिहिले आहेत. त्याचेच आज आपण वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. वंदुनिया हे रंभ शारदे नमी गुरु परंपराती, देव देवता साधू संतनी माता पिता नमी चित्ती. शंकर शास्त्री पिता जयांचे माता लक्ष्मीबाई, प्रेम भराने साष्टांगे नमितो त्यांचे पायी. सोल्हासाने हर्षभराने बद्धांजली करुनिया, भक्ती पुरस्सर वंदितसे मी गुरुनानांचे पाया. मुदित मने मी वाचियेले तव मार्तंड महिमेला, प्रेमाश्रूंचा पूर लोटले झरझर या नयनाला. येत मनोमय तेथे नाना आपुल्या चरणाशी, द्यावी अनुमती या दासासी तव लीला गायासी. दिव्य भक्तीची प्रभा फाकली अपुले वदना भवती, तव लीलेचा महिमा गाया दासा या द्या सुमती. नागपंचमी शुभ गुरुवारी शके 1818, जन्मुनी नाना भूतली आले परब्रह्म साकारा. बालवयातही सदा आवळे ईशभक्ती नानांना, मानस त्यांचे प्रफुल्ल होई दत्तमूर्ती भगतांना. लौकिक विद्या चौथी पासून संपूर्ण अवघी गेली, वैदिक विद्या मग पितयाने हळूहळू त्या शिकविली. मौंजी बंधन बटुनानांचे सुयोग्य मंगल समयी, झाली मनी आनंदित पिता आणि ती आई. प्रभातकाळी उठून निरंतर वेदशास्त्र शिकताना, पितृज्ञेचे पालन करण्या सदैव तत्पर नाना. वय 11 वर्षा माझी पदार्पण करीती जेव्हा, तळमळ सतत व्यापली नानांच्या हृदी तेव्हा. मनी घेतले कृतार्थ व्हावे नरजन्मा येऊनिया, प्रसन्न होऊनी गुरुनी देणे अनुग्रहची पाऊनिया. 7ची सप्ते गुरुचरित्राचे नाना मग करतात, अनुष्ठानाचे पावन सुंदर तपगृही आचरतात. दिवसा मागून दिवस चाले उग्र तपस्या होई, कृपा करुनी येऊनी कधी मज सद्गुरु दर्शन देई. अखेर दिवशी गुरु कृपाघन वोळुनिया निज चित्ती, अनुग्रह देती नानांना मग गुरु वासुदेव मूर्ती. बालपणीचा काळ मजेचा धावित खेळा पाठी, परिनानांचा ध्यास मनीचा आत्मचिंतनासाठी. ओम गंगणपतये नमः. मंत्र जपताती दिनरात, घेती नाना प्रसन्न करुणी ते आराध्य दैवत. श्रीराम जय राम जय जय राम मंत्र नित्य जपवणी, होती नाना लीन सर्वदा रघुनाथाचे चरणी. जागृती स्वप्नी अंबा मूर्ती सदा सर्वदा ध्याती, दुष्टांतामती सदर्शन देऊन घेऊन कृतार्थ नाना होती. मनात येता नाना करती ध्यान नंद तनयाचे, दर्शन देता नंद किशोरे फुले मन सुमन चित्त्यांचे. गायत्रीचे पुरश्चरणही नाना मग करतात, श्री सावित्र्याचे ध्यान करोनी सद्बुद्धी मागतात. पूर्वजन्मीचे सुकृत म्हणून नाना सिद्ध विरागी, जन्मुनी आले जगी कंठिले जीवन अवघे त्यागी. बाल्य संपले यौवन आले गृहस्थाश्रमी पद पडले, अवचित काळे माता पित्यांचे छत्र हारुनी गेले. एक सुत कन्या त्यांना संसारी मग होई, सोडून त्या ते दोन्ही भार्या द्रुत गेल्या यम गेही. योगी वामन भुवा मंदरी पूर्व संचिते आले, योग साधना नाना ते झणी शिकवून परत गेले. फिरू लागले क्षेत्रोक्षेत्री यात्रेसाठी नाना, आता परिसा सुदिव्य अनुभव येत तयाजे नाना. काशी क्षेत्री शंभू देखिला आनंद कानात, वृंदावनही कृष्ण भेटिला सत्य असेही मात. वृत्ती अयाचित ठेवूनिया मग नर्मदा परिक्रमाती, करिते झाले नाना तैत्या दिव्य दर्शने घडती. विश्रांती स्तव बसले नाना शिवशंभू मंदिरात, ब्रह्मसंबंध शरणची येता मुक्ततया ते करीत. 3 दिवसाचे क्षुधित चिनाना वृक्षाखाली बसती, दर्शन देऊनी रेवा माते दुग्धपान त्या देती. निगती नाना पुनश्याता बद्री केदार यात्रे,
हिमवंताची सुरम्य शोभा चालले बघत नेत्रे. अद्भुत घटना घडल्या येथही सिद्ध महात्मे दिसती. दर्शन घेऊनी पुनीत होऊनी धन्य धन्य ते होती. मार्ग चुकोनी गंगोत्रीचा निर्जन गुंफे पाशी. व्याघ्रद्वयांना निघती नयनी देखती जणू भक्षितली त्यांसी. द्वापारीचे सिद्ध मुनीश्वर गुंफे माझी वसती. हाक मारती नाना जधी मुदित नाना होती. ज्ञान जान्हवी सिद्ध मुनींनी पाजेली त्या तेथ. सुप्रभाती गंगोत्रीला ते त्यास शीघ्र नेत. यात्रेसाठी पुनरपि नाना निरती सौराष्ट्रात. दत्त दर्शनची घेती चढुनी गिरनार पर्वतात. गिरनार गिरीचे समीप ते नवनाथाचे स्थान. आहे दुर्गम कडा चढाया होत तिथे माध्यान्ह. अवधूत तिथे अवचित येऊनी देती मार नानाशी. कृपा करोनी क्षणात परित्याग ने नाथ धुनीपाशी. तिथेच घडले दर्शन त्यांना त्या अश्वत्थाम्याचे. घडे हि दर्शन परताना सतीमाता अनसुयेचे. चला चालले नाना आता गरुडेश्वरी यात्रेसी. बसले होते नर्मदा तीरी पैलतटी जायासी. नाव ठरवली चालू लागली फिरू लागली भवऱ्यात. भजन करिता दत्तप्रभूंचे नाव धरी पूर्वपंथ. फिरून एकदा जिथे ते येती गरुडेश्वरी यात्रेसी. करीती अनादर तेथे पुजारी दुःख होत नानांसी. अश्रू ढाळती दुःखित हृदय नर्मदा तटी नाना. त्याच प्रभाती येत पुजारी न्याया मंदिरी त्यांना. स्वप्नात निशी जाऊनी स्वामी सांगती पुजाऱ्यांसी. पूजुनी नाना प्रसाद छाटी प्रेमे भरे द्या त्यासी. गाणगापुरी एकदा खंडित पारायण झाले. 13 दिन गुरु चरित्र पठणे ते समयी सामील झाले. गुरु प्रतिपदा सुदीन पुजारी मंगल उत्सव करती. मोदे करुणी यती पूजननी अभिषेक श्रीवरती. दत्तगुरूंनी दृष्टांत दिला तेथील पुजाऱ्यांस. मार्तंड तराणेकर भक्त करी पूजा करण्यास. पूजेनंतर निर्गुण पादुका दोन्ही अंकावरती. देती पुजारी नानांच्या ते धन्यमनी होती. फिरत फिरत ते येती आता छावडा निवासात. राम लक्ष्मण सीतांबा त्या भेटती राऊळात. विटी दांडूचा खेळ खेळती लक्ष्मण राम पुजारी. बघता येती नानां ते प्रेम सुखाच्या लहरी. यज्ञयागही करीती नाना लहान मोठ्या ग्रामी. वर्णने करीतो दोनची घटना ऐकल्यासे ज्यामी. विष्णुयाग ते करिता जेव्हा माकडोन गावात. आचार्य पद भूषविनी अग्नी प्रगटविती कुंडात. ग्राम पचोटी तेथे झाला शक्ती स्वाहाकार. मधमाशीची येत प्रचिती भक्त तधी साचार. गाडरवाडी जाऊनी नाना केशवानंद भगती. मौनी बाबा सुरेंद्र नगर जवळची भेटताती. स्वामी नित्यानंद तराण्या येऊन भेटतात. भगती नाना स्वामी गोडा गेटचे बडोद्यात. सद्गुरु माधवनाथ तसे गुरु गुळवणी महाराज. त्यांच्या भेटी गाठी जाहल्या हयात ना आज. यात्रे विरहित नाना घेती भेटी साधू संतांच्या. आत्मसुखामृत संगे सेवून देती लहरी तृप्तीच्या. असती इंदुर संस्थानाचे भूक तुकोजीराव. दीनदाता गरीब त्राता प्रजा रक्षणार्थ देव. क्रोधार्मी जधी नावरती त्या दाह शमेना हृदयी. मनशांतीतई ढळून त्यांची तगमग होई. वडवाहासी दर्या महली नेती मग नाना ते. राजांच्या सुख आरामास्तव अनुष्ठान करण्याते. 3 वर्षवरी गुरुचरिताची पारायण ही सतत. होत असे महामृत्युंजय जप नाना करती तेथ. प्रसाद विभूती देती नाना भूपतीस माध्यान्नी. शांती मिळू त्या भूपदेवाच्या अति दैवी यातनांनी. असे नाना भक्तमंडळी सह सिन्नोर ग्रामी.
आले यात्रेसाठी माता अनुसूया पद्मी ठेवून डबे तरुवते अवघे अल्पोपहाराचे पायी चालली भक्त मंडळी दर्शनार्थ अंबेचे माध्यान्ह समयी परताना बसती चटके पायास हाय उन्हाचा त्रास जाहला पडत घशाला शोष घोर भडकला अग्निकल्लोळ भूकेचा पोटात पूर्वी नव्हते आत्ताच दिसले उपहार गृह चितेथ शमवली भूक तृषात शीती अवघ्यानी होत्यात द्याया पैसे येत परतते उपहार गृह न दिसत करणी बाधा कुणीतरी केली बाळ देशपांडेला भीती प्रदती करणी भयंकर उत्सुक व्हा श्रवणाला मांत्रिक झाले संत देखिले परिगुण ना किमपि त्यासी विक्राळ आकृती पुढत्या येती तया भेड सावण्यासी येता जाता खाता पिता चारी बाजू दिसती विविधाकृती खदखद हसती पिडुनियात छळती बाळ भेटला गुरुनानांना यमक्लेश शमवण्यास लावून विभूती मंत्र जपाया नाना देती तयास अनेक वर्षे करीती साधना तरी न यातना कष्ट नष्ट दुर्भाग्याचे उपसत होता बाळ तधी बहु कष्ट एका रात्री बाळ भयाभीत किंचाळ तरे उठला नाना धावा धावा अक्राळ रूप दिसे मजला लिंबे आले नार दूततम अतिवेगे बाळा वाटे कपाळ मोक्षची होईल माझ्या याने झेलित होते परिते अवघे अदृश्य रूपी मागे नानांचे गुरु वासुदेव येऊनी मारुत मार्गे क्षणात नाना प्रकट जाहले ऐकून अर्थ धाव विमुक्त केले बाळ सरला तो कृतांत देखावा भक्त यातना घेती ओढुनी आपणावरती नाना तोंड धुताना 3 वर्ष ते रक्तस्रावत रक्तवदनात पती सह रखमाबाई जाई रामेश्वर यात्रेसी ज्योतिर्लिंगा समीप दिसती नानाच उभयतांशी गर्दी असता डब्यात बसविती पंढरपुरी दोघांना दोन्ही वेळही गृही जरी असती इंदुरासी नाना बुडत तडागी होता जेव्हा चिमणलाल तो भक्त अदृश्य रूपे जाऊनी नाना काढिती वरी तेथ तिला अनुग्रह बाळपणातची नारायण शिंप्याते देवता भाव मनी ठेवणी तो नमी अर्जी सेवा ते आले यतीवर दूध मागती कोजागिरी पुनवेसी गृही संपले म्हणून निघती नाना मागण्यासी भगता यतीवर क्षणीच वदले हवेच मजत्तव गृहीचे शास्त्राधारे नारिकेल जल देती मग करीत यतीचे आत्मतृप्तता मिळणी नाना करीती बोध तत्वता आणा तो मन काया वाचे आचरणामधीच साचा चक्र चालले या काळाचे अव्याहत भयंकर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरत जीव गरगर निरंतर नर जन्माचे आयु चालले गेली का संधी जरी 84 लक्ष योनीच्या मग खाशील गिरक्या तरी संसारी या सौख्य सदोदित देखिले नच ऐकिले मन हे वेडे गोड मानुनी सदैव तै गुंतलेले कनक कामिनी पाश टाकुनी मोहविती जीवाला त्यात फसे जो भवपंकी या फसला आणि ऋतला किती मागावे देवा जवई तृप्ती कधीना त्यासी अन्नाच्छादन तो दे सकला भज भज रे तू त्यासी मी तू द्वंद्वे टाक मनातुनी काढून या संपूर्ण साक्षी भाव हा जागृत ठेवी सर्वामधी तू तूर्ण स्वस्थ वसावे नेत्र मिटावे ते मन अमन करावे ध्यानी मनी ते दत्त गुरूंचे मंगल रूप पहावे सांगती नाना नित्य कराया नित्य विवेक ब्रह्मी अनुराग विराग संस्कृती ते वर्तणे असे देख कर्म करावे त्यजुनी फलेच्छा तीच सुख दुःख रूपी तेच संतत मनी ठेवावे अनुसंधान स्वरूपी लाभ अलाभा मनी नाणावे इह परभोग त्यजुनी सहा संपत्ती गाठी बांधुनी निज सुख घ्या मिळवुनी
या विश्वाची अखिल काळजी जगदीश्वरे वाहिली. करील प्रभुते सत्य मानुनी चिंता न करीती जी छळी. ठाई ठाई गुरुनानांनी आत्मबोध तो केला. निज भक्तांना त्यात दुंबविण्या अगाध त्यांची लीला. भक्ती सुखाचा प्रेमरसाचा येत हृदयी ओलावा. मृत्यू येवो तव प्रेमोदती मम देह बुद्धी धावा. तव हृदयीची चिन्मय द्युती पडो मम हृदयात. धन्य धन्य मी होईन नाना अन्य ना तुम्हा मागत. दिव्यत्वाची विद्युत तुमच्या नसा नसातून वाहे. नाना मम शरीरी स्पर्श करा तारी ती मन तनुमनु राहे. कृपा सागरा म्हणती तुम्हाला जनया भूलोकात. घेऊ नका मग आखडता कर बाळा शिरी धरण्यात. दुष्ट हंतका भक्त रक्षका नाना तुमचे ब्रीद. स्वरूप दर्शन घडवून मजला तोडी मम भवबंधन. ज्ञान मार्तंड तळपत तेजे सतत गगनात. चिद्रश्मी तव सदा पाझरो या बाळ सूर्यकांत. तुझ्या कृपेचा उगवेल शशी जधी हृदयाकाशात. ज्ञानसुधेचा स्त्रवुनी मग करी चकोर हा तृप्त. सतप्रेमाचे वलय परसरले तव मुख कमल भवती. प्रेम भराने सांभाळी मज परमार्थ मार्गपंथी. ज्ञान नसे तरी मनी चिंतले तुम्हा जवळी येण्याचे. वेडेवाकडे बोल तरी हे गोड करुनिया घ्या शिशूचे. मूढमती मी काय लिहावे पाठी उभे ते म्हणून. लिहित गेलो जसे लिहिले या सद्गुरुनानांनी. लीला होऊनी नमन करोनी काव्य सुमने. सद्गुरुनानापदी अर्पितसे देव बाळ मुदित मने. हरिओम तत्सत. धन्यवाद.